नमस्कार, मी उमेश जानराव, कांदा उत्पादक शेतकरी. शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ते विनाशुल्क आहे, विनामूल्य आहे. तर ताबडतोब तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे पुढील जे भाव आहे, बियाण्याचे जे भाव आहेत, तर हे लवकरात लवकर तुम्हाला जे व्हिडिओच्या माध्यमातून नाही का तुम्हाला माहिती हो जातील. त्याची माहिती तुमच्यापर्यंत लवकर येत राहील. आणि आमचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि आपले जे शेतकरी मित्र जे आहेत, ज्यांच्याकडे कांदा बियाणं आहेत, जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आपला आजचा विषय आहे कांदा बियाण्यासंदर्भात. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सर एक कांदा बियाण्याच्या भावासंदर्भात नाही का एक व्हिडिओ बनवा. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आलं की नेमकं आम्ही कन्फ्यूज आहेत, आम्ही संभ्रमात आहे की कांदा बियाण्याचं नेमके रेट काय चालू आहे, काय भाव चालू आहे, आम्हाला काही कळायला मार्ग तयार नाही. त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं एक माहितीच तो एक व्हिडिओ बनवा आणि थोडा डिटेलमध्ये बनवा, असं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले होते. काहींनी कमेंटच्या माध्यमातून पण सांगितलं. त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो. आणि जर आपल्याकडे कांदा बियाणं जर असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आपल्याकडे किती बियाणं आहे आणि तुमच्याकडे काय भाव आहे. तर हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. काय होतं शेतकरी मित्रांनो, जर तुमचा थोडासा रिप्लाय जर भेटत राहिला तर मग आम्हाला असे व्हिडिओ जे बनवायला थोडंसं प्रोत्साहन भेटतं. त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं तुमचं जे काही प्रश्न असेल तर हे जर तुम्ही मांडले तर चांगलं आहे. तर आपण आज भावाच्या विषयी, आता कांदा बियाण्याचे भाव काय चालू आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर भावाचं शेतकरी मित्रांनो असं आहे, बियाण्याचे भाव आज जे चालू आहेत तर 1000 रुपये किलो आहे, 1200 रुपये किलो आहे, 1500 रुपये किलो आहे, 1700 रुपये, 2000 रुपये, 2500 रुपयेपर्यंत आज लाल कांद्याच्या बियाण्याचे भाव चालू आहे. पण कोणतं बियाणं कसं आहे, आता हे काय असतं माहिती आहे का, आपण कोणावरही निर्बंध नाही लादू शकत. ज्याचा त्याचा प्रश्न राहिला, ज्याला जे भाव परवडेल त्या भावाने तो विकतोय, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं आपण कोणाला म्हणू शकत नाही की तो हे इकडे हे भाव विकताय, इकडे ते भाव विकताय, हे कमी भाव विकताय, हे जास्त भाव विकताय. हां, फक्त तुम्हाला एक सांगू शकतो की जे कमी भावाचं जे बियाणं आहे ते कदाचित जर्मिनेशन कमी पण असू शकतं. कारण की काय झालं शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस कांदा बियाणं जे होतं आपलं बिजवई जे होते, डोंगळे असेल, डोले असेल, गोट कांदा असेल, तर हे ज्यावेळेस नाही का आपलं हार्वेस्टिंगला आलं होतं, ज्यावेळेस हे बियाणं तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये होतं, त्यावेळेस काय झालं, आपल्याकडं परतीचा पाऊस चालू झाला. आणि परतीच्या पावसामुळं काय झालं, थोडंसं नुकसान झालं. वारे वादळ पावसामुळं थोडंसं शेतकऱ्यांची थोडंसं धावपळ झाली यावेळेस. थोडंसं जे गोंडे तोडलेले होते ते पावसामुळं कदाचित ओले झाले असेल, किंवा फुली जे म्हणतो आपण, जे परागीभवन यावेळेस थोडंसं कमी झालं. त्याच्यामुळं कदाचित कोणाचं जर्मिनेशन कमी असू शकतं. आता जर्मिनेशनमध्ये कसं झालं आहे शेतकरी मित्रांनो, एक 2-3 टप्प्यामध्ये जर्मिनेशन आहे. यावर्षी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितलं, बऱ्याचशा ठिकाणी घेतलं. काही ठिकाणी 60% जर्मिनेशन आहे, काही ठिकाणी 70%, काही ठिकाणी 75 ते 80%, काही ठिकाणी 80-85% पर्यंत जर्मिनेशन आहे. याच्यावरती जर्मिनेशन नाही. 80 ते 85%च्या वर एखादा 100 मधून 8 ते 10 शेतकरी असे आहे का त्यांचं 80 ते 85% जवळपास जर्मिनेशन. नाही तर सरासरी जर्मिनेशन हे 60 ते 75 ते 80 याच्या दरम्यानच नाही का जर्मिनेशन यावर्षी आहे. त्याच्यामुळे हे भाव थोडेसे कमी जास्त राहण्याचे कारण आहेत. तर हा एक मुद्दा आपण लक्षात घ्या. कारण कसं आहे, नुसतं सांगताय तुम्ही 3 भाव आहे असं आहे, हे थोडंसं जर्मिनेशन का बरं भाव कमी आहे, हे जर्मिनेशनवरती आधारित आहे हे भाव. त्याच्यामुळं हा थोडासा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आणि काय झालं, आज मार्केटमध्ये भाव जर बघितला आपण 1000, 1200, 1500, 1700, 2000, 2500 पर्यंत हे भाव आहेत. तर आता जवळपास शेतकऱ्यांपासलं जे बियाणे आहेत रेग्युलर, तर हे 1000 रुपये किलोपासून तर 2000 रुपये किलोपर्यंतचं लाल कांद्या बियाण्याचे भाव चालू आहेत. आणि इकडे नाशिक पट्ट्यामध्ये आमच्या, तर इकडं येवला झालं, वैजापूर, येवला,
त्याच्यानंतर नाशिक, चांदवड, इकडं मालेगाव झाला असेल, सटाणा झाला असेल, इकडं नांदगाव आहेत, इकडं बऱ्याचशा ठिकाणी जे शेतकऱ्यांपाशी घरगुती जे तयार केलेले जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, तर त्यांच्या बियाण्याचे आजचे भाव जे आहेत तर सरासरी हे पण नाही का 8 ते 10 हजार रुपये पाहिली. म्हणजे पाहिलीमध्ये सरासरी आपलं कांद्याचं बियाणं हे 4 किलोपर्यंत नाही का असतं. तर असे भाव नाही का चालू आहेत. आणि कंपन्यांचं बियाणं जे आहेत तर हे चालू आहे, तुम्हाला बोललोच कमी का 2000 रुपयापासून तर 2800 रुपये, एक 2500 ते 2700-2800 किलोपर्यंत कंपन्यांच्या बियाण्याचं भाव चालू आहेत. तर ते अलग अलग कंपन्यांचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या जे जून पासून तर जुलैपर्यंतचे जे कांदा बियाण्याचे भाव आहेत अशा पद्धतीनं चालू आहे. पुढं कदाचित भाव वाढू शकता, कमी होऊ शकता, त्याचं नाही सांगता येत. जर कांदा बियाण्याची मर जर जास्त झाली, आपण रोपाची ज्यावेळेस आपण उळे टाकतो, रोप टाकतो, तर ते जर जळ जास्त झाली, त्याची मर जास्त झाली, तर कदाचित पुढं भाव वाढण्याचे संकेत आहेत. पण काय झालं, जो आपला बाहेर जो कांदा बियाणा, कारण काय आपल्या नाशिक जो महाराष्ट्रीयन जो कांदा बियाणा जो म्हणतो आपण, याची जी क्वालिटी आहे आणि ह्या बियाण्याच्या जी क्वालिटी, या कांद्याची जी चव आहे, तर ह्याची काही विशिष्टच आहेत. आपण जो बाहेरचा कांदा जर बघितला असेल तर त्याला एवढी पाहिजे तशी चव नाही. पण त्याच्यामुळं आपल्या कांद्याची जी क्वालिटी बियाण्याची ही खूप जबरदस्त असल्यामुळं याला काय झालं, थोडंसं विदेशामध्ये मागणी चांगली होती. पण आता हे जे युद्ध वगैरे सुरू झाले, जे मध्ये भारत पाकिस्तान झालं, आता जे इस्रायलचं आणि इराणचं वगैरे झालेलं आहे, तर याच्यामुळं काय झालं शेतकरी मित्रांनो, थोडंसं आयात निर्यातीमध्ये थोडंसं अडथळा निर्माण झाला. आणि हे जे बाहेर जाणारं जे बियाणं होतं, हे वाम मार्गाने जे चोरून लपून जे जाणार होतं, तर ते कुठंतरी थांबल्या गेलं. त्याच्यामुळं थोडेसे बियाण्याचे भाव वाढण्याचे संकेत जे होते तर हे थोडेसे मंदावले गेले. कदाचित हे भाव स्थिर पण असू शकतात. पण असो, तुम्हाला जिथं पण जे भाव योग्य वाटेल त्या भावाने विक्री करा. आणि शेतकरी मित्रांना पण ज्या भावाने खरेदी करायला योग्य वाटत असेल, जिथं क्वालिटी आणि गुणवत्ता चांगली असेल, तर तिथून तुम्ही नक्की खरेदी करा, काही अडचण नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.